शारदा प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले। थेट जाऊया। यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। हे मंडळाचं दुसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी आपल्या समोर 8 थर रचण्याचा प्रयत्न जोगेश्वरीचे मंडळ करत आहे। या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। त्यांच्या सोबतच ठाणे शहरचे आमदार जनसेवक संजयजी केळकर साहेब, निरंजनजी डावकरे साहेब, जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब, महाराष्ट्र राज्याच्या महामंत्री माधवीताई नाईक आणि हा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे। सगळ्यांनी हात धरून सांभाळून घ्यायचं सगळ्यांना। सर्वांचं अतिशय उत्तम प्रयत्न, मनपूर्वक स्वागत। यानंतर मी विनंती करतोय देवेंद्रजी, आपण आम्हा सर्व तरुणांना आशीर्वाद शुभेच्छा द्यायचे। आमदार संजय केळकरजी, निरंजन डावखरेजी, माधवीताई नाईक, संजयजी वाघुले, ज्यांनी ही दहीहंडी आयोजित केली आणि ज्यांच्या नावातच श्रीकृष्ण आहे असे कृष्णा पाटीलजी, सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व गोविंदा बंधूंनो, भगिनींनो, एकदा जोरदार माझ्यासोबत म्हणा, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, बोलो जय श्री राम, बोल सियापति रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, बोलो जी भाई सब संतन की जय, सनातन हिंदू धर्म की जय, गो माता की जय, भारत माता की जय, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। भारतीय जनता पार्टी ठाणे शहर आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित या हंडीमध्ये सर्व आमच्या गोविंदा पथकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। सर्वांना गोकुळ अष्टमीच्या आणि दहीहंडी पर्वाच्या शुभेच्छा देतो। आपल्याला कल्पना आहे, प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला हंडीतून काल्याचा संदेश दिलाय। हंडी एक जण फोडतो पण काला सर्वांना द्यायचा असतो। हा काला सामाजिक अभिसरणाचा काला आहे, आपला समाज एकसंध ठेवण्याचा काला आहे, समाजामध्ये प्रेम वाढलं पाहिजे म्हणून हा काला आहे, आपल्या सर्वांना शक्ती मिळाली पाहिजे म्हणून हा काला आहे। आणि मला विश्वास आहे या जन्माष्टमीच्या निमित्ताने हाच संदेश घेऊन आपण सगळे लोक या ठिकाणून जाल। आज या ठिकाणी 8 थर 9 थर आपण लावलेले आहेत, मी त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा देतो आणि लवकरच ही हंडी फुटेल अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।